समाजाला जबाब विचारलं पाहिजे जे आपण समाजाच्या प्रतिनिधीला निवडून देतो. मग तो बीजेपीचा असो, शिवसेनेचा असो, काँग्रेसचा असो की राष्ट्रवादीचा असो, आपणच समाजाचा मोठा मताधिक्य देऊन आपण त्यांना निवडून आणतो. पण आपण त्यांना ही हिंमत करत नाही की आपण समाजातून निवडून आले, आमच्यासाठी केला काय, आमच्या समाजासाठी केला काय. जेपर्यंत आपण त्यांना जबाब विचारणार नाही तेपर्यंत आपल्या समाजाचा विकास होणार नाही. ही शोकांतिका आपली आहे. मग तो आमचा संजय पुरामराव का आमचा नाना भाऊराव का आमचा सुनील भाऊराव, ही शोकांतिका आहे. कारण आपण समाजाच्या वर्षात निवडून येतो. येणारे जे पिढी आहेत ओबीसी वर्गांचे, त्यांना हे प्रभावी पडू शकतात. आणि जर आज ओबीसी समाजावर गदारोळ आला म्हणजे उद्या कोणत्याही समाजावर गदारोळ येऊ शकते. म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक गावाचा प्रतिनिधी म्हणून, सरपंच म्हणून संघर्ष करतो. प्रथम नागरिक असल्यामुळे मी कुठल्याही पक्षाच्या नंतर असेल, पण माझ्या गावामध्ये हे 99% ओबीसी वर्ग आहे किंवा 50% ओबीसी आहे, बाकी इतर समाजाचे लोक आहेत. पण त्यांच्या हक्कासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो आणि ओबीसी समितीला मी हात जोडून सांगतो की येणाऱ्या सर्वात तुमच्या मोर्चामध्ये आपण ठामपणे एकत्रित राहू आणि तुमच्या पाठीशी आपण फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. जय जय सेवा. रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के. ओ राही